आणि कोण समजतेस कोण तू स्वतःला? तुला काय वाटलं मी तुझ्या मर्जीप्रमाणे वागेन? निघितून मला तुमच्याशी बोलायचंय. काय बोलायचंय? मला नाही बोलायचं तुझ्याशी, कारण तू सुद्धा त्या लोकांमध्ये सामील आहेस. अगं मी तुला माझ्या मुलीसारखं वागवलं तरी सुद्धा तू मला फसवलंस त्यांच्या नादाला लागून. निघितून. आबासाहेब, मी माझा हक्क मागायला आली. तुम्ही मला तुमची मुलगी मानलायत ना, मग मुलीला घरातनं रिकाम्या हातानं नाही पाठव. पण तुम्ही मला पाठवलं. आबासाहेब, आज गोरज मुहूर्तावर प्रीतम सरांचं लगीन आहे. मी प्रिया मॅडमना माझ्यासोबत न्यायला आले. मला त्यांना माझ्यासोबत नेऊ द्या. वा वा, बाप मुलीचं नातं जोडून परत एकदा फसवायला बघतेस मला, पण मी फसणार नाही, कळलं? प्रिया येणार नाही तुझ्यासोबत. तिनं मला वचन दिलंय तसं. आणि तू जिची वकिली करायला इतका आलीस ना, ती तुझी देवी आई कोणी देवी आई नाहीये. अगं साधं माणूस म्हणायची सुद्धा लाज वाटते मला तिला. नाही आबासाहेब, असं बोलू नका. माझ्या देवी आई अगदी त्यांच्या भावासारख्यात, म्हणजे तुमच्यासारख्याच आहेत. कष्टाची जाण असलेल्या, समद्यांना जीव लावणाऱ्या. जीव लावणारी? अगं तिला काय माहिती जीव कसा लावतात ते? विश्वासघातकी आहे एक नंबरची. फक्त स्वतःची स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने गावातली जमीन विकली. माझी लहानगी मुलगी, तिला ओझ वाटली म्हणून सोडून गेली तिची जबाबदारी. आणि ती कसली देवी आई ग? निघायचं? हो. ठीक आहे. कुठे चाललाय तुम्ही? मुंबईला. मुंबईला? अच्छा, तुझी काही कामं आहेत का? हरकत नाही, तुम्ही तुमची कामं आटपून या. इथे मी वाट बघतोय तुमची. कारण कॉलेज आहे, हॉस्पिटल आहे, शाळा आहे, त्याची बाकीची कामं करायची आहेत, पायाभरणी करायची आहे. आणि त्या सगळ्यामध्ये मला तुझी मदत लागेल. मला जमणार नाही तुझ्याशिवाय. त्यामुळे तुझी बाकीची तिकडची कामं संपली की तू ये परत. वाट बघतोय मी. दादा, आम्ही परत नाही येणार. पण परत काय येणार नाहीयेस तू? आणि अगं तुझ्याशिवाय शाळा कॉलेज वगैरे ही सगळी कामं माझ्याच्यानं नाही होणार. तुझ्याशिवाय हे सगळं नियोजन कसं होईल? दादा, शाळा कॉलेज हॉस्पिटल ह्या सगळ्याला फंड्स लागतात, देणग्या उभ्या कराव्या लागतील. आणि हे सगळं उभं करण्यात खूप वेळ जाईल. रे हरकत नाही, आपण थांबू ना. पण जे काही उभं करायचं ते इथे उभं करू. पण त्यासाठी तुझी सोबत लागेल मला. तरीही नाही बांधता येणार. आपण सगळं विकून टाकलं ना तरी ते पुरं नाही पडणार. त्यापेक्षा मला थोडा वेळ दे. मी मुंबईला जाते. माझ्या डोक्यात एक बिझनेस प्लॅन आहे. त्याचे सगळे अरेंजमेंट्स पण झाले आहेत. अच्छा, बिझनेसचं नियोजन केलंस का? म्हणजे शाळा कॉलेजचं बघणं जमणार नाही का तुला? सध्या तरी बिझनेसलाच प्राधान्य द्यावं लागेल. अच्छा, म्हणजे तुझं सगळं ठरलंय, सगळा प्लॅन झालेला आहे. आता तुला पैसा कमवायचा आहे, समाजसेवा करायची नाहीये. बरोबर आहे? बरोबर आहे का तुझं? तुला या सगळ्याचा कंटाळा आला असेल, माझा कंटाळा आला असेल. या गावापासून, प्रियापासून, माझ्यापासून सुटका हवी असेल ना तुला? सांग आमच्या तोंडावर मोकळेपणानं. तू जा खुशाल, पण प्रियाच्या आईला दिलेलं वचनाचं काय ग? गावाला दिलेल्या वचनाचं काय झालं? इथे इथे उभं राहूनच तू गावाला वचन दिलं होतंस ना, सया दादा आपण आहोत दोघं, आपण गावासाठी सगळं करू, गावाच्या कामांसाठी वाहून घेऊ स्वतःला, हे तूच म्हणाले होतेस ना तुझ्या तोंडानं. पुन्हा कोणतीही लक्ष्मी उपचाराविना आपल्याला सोडून जाता कामा नये असं तूच म्हणाले होतीस ना तुझ्याच तोंडाने. दादा, मी इथून निघून जाणे हाच पर्याय आहे.
मी तुला सगळं घालवताना नाही बघू शकत. आणि तू सगळं घालवलंस ना तरी तरी हे शक्य नाही होणार आहे. मला गेलंच पाहिजे. म्हणजे तुमचा निर्णय झालाय आणि म्हणूनच मुलांना पुढे पाठवलंस का तू? पण एक लक्षात ठेव अहिल्या, ते शहर राक्षस आहे. गिळून टाकतं ते सगळ्यांना, कोणी वाचत नाही त्यातून. गावं घर ओसाड पडतात, मला माहिती आहे. तरी तुला जायचं असेल ना तर जा. आजवर खूप उपकार झालेत तुझे, आता नको. आता नको तुम्हाला तुझे उपकार. माझ्या लक्ष्मीचा खूप विश्वास होता तुझ्यावर, पण ते गेल्यानंतर 2च महिन्यात तू तुझे रंग दाखवलेस. वा, आजपासून तू प्रत्येक पिढीतून मुक्त आहेस. जा, खुशाल जा इथून, हे घर सोडून, हे गाव सोडून जा तुझ्या मुंबईला. यानंतर माझ्या समोर कधीच येऊ नकोस अहिल्या. तुझं तोंड पाहिन ना मी अहिल्या, तो शेवटचा दिवस असेल माझा या जगात.